विकेट हॅट्रिक या मॅच मध्ये प्राप्त केली। तर दिवाळे गावचे यंग अँड डायनॅमिक डॅशिंग असलेले आज ज्यांचा वाढदिवस आहे आशिष ऋषिकेश खोई यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाचे कॅश प्राइज या ठिकाणी जाहीर झाले विकेट हॅट्रिकसाठी। सलामीवीर फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत। पंचांचा ग्रीन सिग्नल आलाय। यंदाच्या हंगामामध्ये गावदेवी राबाडा असंख्य मात्र भन्नाट फॉर्म मध्ये आपल्याला पाहायला मिळते। अनेक नामवंत स्पर्धांमध्ये आपण त्यांना खेळताना पाहिलं। पहिला बॉल व्हाईट बॉलचा इशारा देखील पंच आमच्यापर्यंत दर्शवतात। अवांतर स्वरूपामध्ये एक धाव देखील या ठिकाणी ऍड होते। धावफलकाचा प्रारंभ होत असताना आपल्याला पाहायला मिळतात। आज आमच्या समेत नुकतीच ज्यांची उपस्थिती आपण पाहिली शक्ती एंटरप्राइजेसचे सदस्य आणि खास गुजरातहून आज ही स्पर्धा पाहण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेत। मॉन्टोसी वाघेला यांचं देखील सहर्ष स्वागत। ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग मात्र भरपूर चांगलं होतं। एक सिंगल तर जरूर या ठिकाणी कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते। एका सिंगलच्या साह्याने आतापर्यंत 2 धावा देखील धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात। एक मोठा स्कोर उभारावा लागेल पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना। ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता परंतु कव्हरच्या दिशेने थोडंसं प्रभावित केलं बॅट्समन ओमकारला। प्रत्येक डॉट बॉल पूर्णपणे दबाव वाढवेल टीम गावदेवी 11 राबाडा या टीमचा। कारण पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना एक चांगली स्ट्रॅटर्जी वापरून त्यांना एक मोठं टार्गेट सेट करायचं आहे। हाफ ट्रॅकर होता, उडवलाय, या बॉलवर केले आक्रमण, ताकदीचा पुरेपूर वापर चेंडूने केलाय हवाई सफर आणि फलंदाज ओमकारच्या बॅट मधून आलाय हा पॉवरफुल ब्युटिफुल लॉंग अँड हाय सिक्सर। पुन्हा एकदा फुलटॉस होता, कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न परंतु मोक्याच्या क्षणी हा झेल सोडला जातोय। येणाऱ्या काळामध्ये या झेलची किंमत किती मोजावी लागेल हे प्रश्नचिन्ह देखील सध्याच्या स्थितीला निर्माण झालंय। किरण 11 टीम ट्रॉम्बे या टीमच्या माध्यमातून, कारण ज्या वेळेस या बॅट्समनचे झेल सोडलेत नवनवीन विक्रम त्याने साकारलेत। आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, एक सिंगल तर जरूर या ठिकाणी कंप्लीट होते। सेकंड साठी कॉल परंतु फक्त आणि फक्त एकाच धावेवर समाधान मानावं लागते। एकीकरणसाठी चालू असलेला संघर्ष, कारण प्रत्येक रन प्रत्येक विकेट प्रत्येक षटकार प्रत्येक चौकारावर बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट आणि सध्याच्या स्थितीला भरपूर चांगला फ्लाइंग राईट स्टार्ट निर्माण करून दिलाय ॲज अ ओपनर म्हणून या दोन्ही फलंदाजांनी। लाजवाब बॉटमॅनचा चांगला वापर केला, चेंडू चाललाय एक दर्जेदार अवे फ्रॉम बॉडी स्ट्रोक खेळत असताना डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा सिक्सर आपल्याला पाहायला मिळालाय। ॲक्शन रिप्ले मध्ये तुम्ही या फटक्याची पुनरावृत्ती पाहू शकता, ज्या प्रकारे शरीरापासून भरपूर थोडासा दूरवर हा बॉल रिलीज केला गेला। या षटकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 16 रन। एक ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय, 16 धावा आतापर्यंत आल्यात। वैयक्तिक पहिल्याने सांघिक दुसऱ्या षटकासाठी पार्थ नामक गोलंदाजाला देखील इन्व्हाइट केले गेले। अनेक युवा खेळाडू सध्याच्या घडीला नावारूपाला आलेत। किरण 11 ट्रॉम्बे या टीमच्या माध्यमातून अनेक यंगस्टर खेळाडू उदयास येताना आपल्याला पाहायला मिळतात। पहिल्या षटकामध्ये भावेशने अवघ्या 16 धावा खर्च केल्यात राऊंड द विकेट। पहिला बॉल थोडासा धीम्या गतीने हा बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय।
ज्यावेळेस पावसाळी क्रिकेटमध्ये खेळपट्टी ओली असते ना त्यावेळेस जसा टप्पा पडतो बॉल वेगवान स्किट होत असतो, परंतु या क्षणाला ज्यावेळेस खेळपट्टी ही ड्राय असते त्यावेळेस मात्र बॉल थोडासा थांबून येताना आपल्याला पाहायला मिळतो, गती थोडीशी कमी होते. हा बॉल देखील भरपूर चांगला बाउन्सर होता. पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं, परंतु वन बाउंडची ताकीद या ठिकाणी दिली जाते पंचांच्या माध्यमातून. चला पंचांचा निर्णय अंतिम असेल. मॅच ऑन ठेवा. सेव्हन्टीन 17 रन देखील आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. मिड विकेटला फिल्डर थोडासा स्किड झाला, परंतु प्रयत्न भरपूर चांगला केला. एका रनच्या साह्याने आतापर्यंत 18 रन. चला तर जे रिक्षा चालक आहेत पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न सफल झालाय. शेवटचा अंतिम बॉल. 18 धावा देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. या शेवटच्या बॉलवर मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न आणि केलेला प्रयत्न झालाय सफल. हा 6 रनसाठी आलाय षटकार आणि या षटकाराच्या साह्याने 24 धावा आता मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. सुरुवातीला भावेश कोळीच्या ओव्हरमध्ये 16 धावा होताना आपल्याला पाहायला मिळाल्या. चला तर जे कार चालक जे आहेत सामना चालू आहे, कृपया करून आपण जी आपली कार आहे व्हाईट बॉलचा इशारा पण आमच्यापर्यंत दर्शवतात आणि अवंतर स्वरूपामध्ये ज्या प्रकारे एक धाव देखील ऍड झाली, वन बाउंडची ताकीद या ठिकाणी दिली जाते. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होते. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, पॉइंटच्या दिशेने फटका टोलावला. एक धाव तर जरूर या ठिकाणी कंप्लीट होते. सेकंड साठी कॉल. दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होते, परंतु तत्पूर्वी अंपायर सिग्नल. तर 2 धावा देखील आतापर्यंत ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळतात.
चला मॅच थोडीशी स्पीडली ऑन ठेवा. नेक्स्ट मॅच भूमी 11 बोनकोडे टीमचे कॅप्टन आणि गावदेवी 11 ऐरोली या टीमचे कॅप्टन आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी यायचं आहे. राऊंड द विकेट लॉफ्ट केला. टायमिंग भरपूर चांगला आहे. वाईडिश लॉंग ऑफला डीपमध्ये फिल्डर बॉल जज करेल फक्त आणि फक्त एकच सिंगल. एका सिंगलच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली ना तर आतापर्यंत 28 रन देखील आपल्याला पाहायला मिळतात. मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न. झेलची संधी परंतु पकडल्या हा झेल भावेश तुर्बेकर यांनी आणि पहिला धक्का गावदेवी 11 राबाडा या टीमला. भावेश या ठिकाणी बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज ज्या फलंदाजाची चर्चा मात्र खऱ्या अर्थाने मॅच पूर्वीच रंगली होती. ज्या फलंदाजाची फलंदाजी पाहण्यासाठी अनेक प्रेक्षक उत्सुक आहेत आणि सध्याच्या रबर बॉल क्रिकेटमध्ये सर्वाधिक फॉर्ममध्ये असलेला खेळाडू ज्याच्या नावावर 5 बॉलमध्ये 5 षटकार मारण्याचा विक्रम देखील यंदाच्या रबर बॉल क्रिकेटमध्ये झालाय. अनेक मोठमोठे धावसंख्या चेस करत असताना त्या धावा देखील चेस करण्यामध्ये माहीर राहिलेला खेळाडू सध्याच्या घडीला मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आपल्या विस्फोटक बॅटिंगच्या जोरावर सध्याचं रबर बॉल क्रिकेट गावदेवी राबाडा या टीमसाठी गाजवणारा फलंदाज स्ट्रायकिंग एंडला शुभम पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. ऑप्टिकच्या थोडासा बाहेर होता. पंचांचा इशारा आला. येस इट इज अ व्हाईट बॉल. अंपायर सिग्नल आला. अवांतर स्वरूपामध्ये एक धाव या ठिकाणी ऍड होते. पंचांचा निर्णय अंतिम असेल. किरण 11 ट्रॉम्बे टीम. चला पंचांचा निर्णय अंतिम असेल. भावेजी आपण फिडिंग लगेचच लावून घ्या. अंपायर डिसिजन विल बी फायनल डिसिजन. अनेक प्रेक्षक एन्जॉय करतात स्मार्ट मोबाईलवर मेगा स्क्रीन टीव्हीवर. एकविरा चषक 2026चा थरार पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. समोरच्या दिशेने डीप मध्ये फिल्डर होता. भरपूर चांगला प्रयत्न. फक्त आणि फक्त एकच सिंगल. एका सिंगलच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली ना तर रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत 36 रन. 36 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. हा बॉल देखील हलक्यात दिशा देण्याचा प्रयत्न होता. एक धाव तर जरूर या ठिकाणी कंप्लीट होते. सेकंड साठी कॉल परंतु या क्षणाला बॅकअप साठी फिल्डर पोहोचेल. तत्पूर्वी दुसरी धाव देखील पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळते. 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 38 रन आपल्याला पाहायला मिळतात. 3 ओव्हरचा खेळ झालाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 38 रन लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 3rd ओव्हर कंप्लीट. तर जशी ही इनिंग संपेल त्यानंतर इनिंग ब्रेकमध्ये भूमी 11 बोनखोडे आणि त्यांच्याच अगेन्स्ट गावदेवी 11 ऐरोली या 2 टीममध्ये बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. चला टीम भूमी 11 बोनकोडे टीमचे कॅप्टन आपण देखील रेडी राहायचं आहे. क्रितेश कृपया करून जे आपलं वाहन आहे ते वाहन थोडंसं सीमारेषेच्या पाठीमागे आपण घ्यायचं आहे.
स्पेल नंबर 4 आणि हितीनला इन्व्हाइट केले शेवटच्या स्पेलसाठी. पहिला बॉल फुलटॉस होता. झेलची संधी पकडलाय झेल. ज्या विकेटसाठी जाळं विणलं त्या जाळ्यामध्ये फलंदाज अडकला आणि एक दर्जेदार झेल डीप मध्ये फिल्डर देव त्या ठिकाणी तैनात होता. देवने मात्र एक दैदिप्यमान झेल पकडला आणि आपल्या टीमला एक नवचैतन्याचा विश्वास त्याने दाखवला. जसा झेल पकडला त्यानंतर थोडासा उत्साह वाढला किरण 11 ट्रॉम्बे या टीमचा, कारण ज्या फलंदाजाने त्यांच्या विरुद्धामध्ये डोकेदुखी निर्माण केली होती त्या फलंदाजाला मात्र बाद करण्यामध्ये यशस्वी ठरलाय गोलंदाज हितेन. स्पेल नंबर 4 ज्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळते. नवीन बॅट्समन आकाश. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतात. थर्टी 38 रन देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. धन्यवाद. स्कूटी ज्यांची स्कूटी आहे त्यांना देखील या ठिकाणी बॅट्समन शुभम या ठिकाणी बाद झाला. त्यानंतर आकाश देखील बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. नवीन फलंदाज श्रेयस मात्र मैदानाच्या आतमध्ये इंटर होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. ऑन हॅट्रिक वर सध्याच्या स्थितीला गोलंदाज हितेन आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेमध्ये 3 बॉलमध्ये 3 षटकार पाहिले, 4 बॉलमध्ये 4 षटकार पाहिले, परंतु सलग 3 बॉलमध्ये 3 विकेट पाहायला मिळतात की काय. हा बॉल देखील अप्रतिम दर्जाचा बॉल, परंतु हा चेंडू देखील निर्धाव आलाय. सुरुवातीच्या 3 बॉलवर आतापर्यंत हितेनचं वर्चस्व राहिलं. मिळालेल्या संधीचं सोनं करत असताना चांगली लेंथ आणि चांगल्या लाईनने गोलंदाजी करून मात्र प्रभावित केलंय प्रतिस्पर्धी टीमला देखील. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केला जातोय. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. $39 हा बॉल देखील व्हाईट बॉलचा इशारा आलाय. 1 बाउंडची ताकीद गोलंदाजाला या ठिकाणी दिली जाते. उंचीचा पुरेपूर वापर आतापर्यंत बॉलरने केलाय. 40 धावा आतापर्यंत होत आहेत. या बॉलवर देखील आडव्या बॅटने स्ट्रोक केलाय. फटका चांगला आहे. श्रेयसच्या बॅटमधून आलाय. हा स्लॅश केल्यानंतर रन मिळतील 6 षटकार. या षटकाराच्या जोरावर आतापर्यंत धावफलकाची गती वाढत असताना गावदेवी 11 राबाडा या टीमच्या धावफलकावरती धावसंख्या 46.
गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. आणखीन एक मोठा स्ट्रोक येण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळेल की काय, परंतु रन मिळेल फक्त आणि फक्त एक. डिक्लेअर स्वरूपामध्ये एक धाव देखील या ठिकाणी ऍड होते. शेवटचा अंतिम बॉल. 47 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. या बॉलवर देखील समोरच्या दिशेने फटका खेळलाय. डीप मध्ये फिल्डर आहे, परंतु रन मिळतील 6. हा आलाय षटकार. या षटकाराच्या साह्याने 53 रन आतापर्यंत होत असताना इनिंग देखील कंप्लीट होते. 53 धावा आतापर्यंत होत आहेत आणि 54 रनचं टार्गेट असेल टीम किरण 11 ट्रॉम्बे या टीम समोर. तर चला नेक्स्ट मॅचचा केला जाईल टॉस. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या आमच्यापर्यंत भूमी 11 बोनकोडे टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. विराज पाटील, चेतनभाई मात्रे यांच्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी केला जाईल. पहिल्या फेरीतील अंतिम लढत आणि त्या अंतिम लढतीचा टॉस या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते. गावदेवी 11 ऐरोली आणि भूमी 11 बोनकोडे या दोन टीम मध्ये नेक्स्ट बॅटल. कुठल्या टीमच्या बाजूने नशिबाचा कौल लागला जातो आणि टॉस जिंकलाय भूमी 11 बोनकोडे या टीमने. त्रेपन्न रन झालेत आणि 54 रनचं टार्गेट आणि या 54 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन पुन्हा एकदा आमचे सहकारी समालोचक मित्र विशालजी पाटील आमच्या समेत जॉईन होतील. थँक्यू सो मच राहुल दादा. पहिलं सत्र समाप्त झालं आणि पहिल्या सत्रामध्ये टोटल रन्स बनवण्यात आला 53 बनवण्यात आला आणि 54 चा टार्गेट सेट करण्यात आला. सलामीची जोडी देखील दाखल झालेली आणि सलामीसाठी आपल्याला बॅटर्स पाहायला मिळतात. भावेश कोळी आणि त्यांचा समवेत भावेश तुर्भेकर आणि भावेश कोळी ही जोडी आपल्याला सलामीसाठी पाहायला मिळत आहे.
4 षटकांमध्ये 54 रन चेस कंप्लीट करायचं आहे बॅटिंग टीमला. आणि यात नंतर आपल्याला पहिल्या फेरीतील शेवटचा सामना पाहायला मिळेल. मी आधी म्हटलं की सर्व टीम्सने जर वेळेबाबतीत सहकार्य केलं असतं तर मला असं वाटतं की प्रत्येकी मॅच 5 ओव्हरची इझिली झाली असती. उद्याच्या दिवसामध्ये जे संघ खेळणार आहेत आपण नक्कीच या गोष्टीची काळजी घ्या. तुम्हाला जर जास्तीत जास्त षटकांचे सामने खेळायचे आहेत तर वेळेअभावी नक्कीच उपस्थित राहा ही विनंती असेल. दुसऱ्या सत्राला प्रारंभ आणि पहिल्या षटकामध्ये बॉलर तयार होतोय भावेश कोहली. क्या बात आहे. दोन्ही बॅटर्स भावेश, बॉलरही भावेश. पहिलाच बॉल पुल केला. बॉल दरम्यान चाललाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे, बट आय थिंक घोषित क्षेत्रामधनं बॉल गेला का. सर डिक्लेअर झोन मध्ये बॉल गेला होता का. एकच धाव. ओके. या सिंगल दरम्यान या दुसऱ्या सत्राला सुरुवात झालेली आहे. 54 धावा करायच्या आहेत. फील्ड प्लेसमेंट जर आपण पाहिले तर ऑन साइड पूर्णपणे पॅक आहे. त्यात नंतर एक लॉंग ऑफला फिल्डर, एक फिल्डर आपल्याला डीप मध्ये कव्हरला पाहायला मिळतो. एक फिल्डर डीप एक्स्ट्रा कव्हरला आहे. पॉइंट इन फील्ड मध्ये, त्यानंतर इन फील्ड मध्ये आपल्याला एक मिड विकेट लाईव्ह फिल्डर पाहायला मिळतोय. नेक्स्ट बॉल हवेमध्ये आगे, बट मिस टायमिंग की प्रॉपर टायमिंग. बॉल थेट लॉंग ऑफ पर. षटकार. एका क्षणाला असं वाटलं की मिस टायमिंग आगे झेलची शक्यता होईल का, बट फटक्यामध्ये इतकी ताकद होती की लॉंग ऑफला अगदी सहजरित्या क्लिअर केलं. षटकार येतोय आणि 6च्या साख्याने स्कोर कार्ड आता 7 वरती जाऊन पोहोचला. रबर बॉल हा तो फॉर्मॅट आहे ज्यामध्ये कधी कधी तुम्हाला बॅटचा अगदी टोला बॉल लागूनही फार ट्रॅव्हल होताना दिसतो. कधी कधी आउटसाइड एज देखील बाउंड्री पर्यंत बॉल ट्रॅव्हल होतो आउटसाइड एजने. याही गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. सध्याच्या घडीला पाऊस थांबलाय, ड्राय सरफेस आहे, ती गोष्ट वेगळी आहे. आणखीन एक लाजवाब फटका पीक केला, डिलिव्हर केला, पण मिळतील किती. फक्त एकच धाव. फटक्यामध्ये काहीही कमी नव्हती. फटका अप्रतिम होता. लाईन आणि लेंथ फार लवकर पीक केली होती आणि पुलचा लाजवाब फटका होता, बट फक्त एकच धाव मिळेल. एका धावेनं आता स्कोर कार्ड जाऊन पोहोचला. 8 ऑन द बोर्ड. आता बॉल हवेमध्ये आहे. कव्हरचा फिल्डर स्वतः गोलंदाज येतोय. कॉटन बॉल च्या स्वरूपामध्ये मिळेल सफलता. झटका हा लागलाय पहिला. पहिला धक्का लागलाय. भावेश बाद झालाय आणि आता बॅटर दाखल झाला क्रमांक 4 वरती. इन ॲट नंबर 4 बॅटर. इन ॲट नंबर 3 बॅटर पार्थ बॅटिंग साठी येतोय. क्रमांक 3 वरती पार्थ बॅटिंग साठी आला आणि याआधी आपण पाहिलं दोन्ही ओपनर्स भावेश होते, बॉलरही भावेशच आहे. आणि आता अखेरता थोडे चेंजेस आपल्याला इथे पाहायला मिळतात. पार्थ आता बॅटिंग साठी आला. बघा टार्गेट जर आपण पाहिला तर तितकाही मोठा नाहीये. 4 ओव्हरच्या कंपॅरिझन मध्ये 54 चेझेबल आहे, चेज होऊ शकतात. पण त्यासाठी महत्वाची गोष्ट काय की बॅटर्सला क्रीज वरती उभं राहावं लागेल. विकेट जर सातत्याने जातील तर 54चा रन चेज अवघड होऊ शकतो. पार्थ आला. पहिलाच बॉल दरम्यान हुक करायचं होतं, पडल्यानंतर बॉल राईजही झालाय. दिशा खराब आहे अंपायरने असं सांगितलं. अतिरिक्त रन दरम्यान मिळेल. एक्स्ट्रा रनच्या साह्याने स्कोर कार्ड आता 9 वरती आपल्याला पाहायला मिळतो. 9 ऑन द बोर्ड. 9 धावा धावफलकावरती आहेत. सामना अजूनही भरपूर बाकी आहे का, रन्स अजूनही बाकी आहेत भरपूर सारा, कारण अजूनही जिंकण्यासाठी 45 यत्न करायचं आहेत. ही महत्वाची गोष्ट, कारण पहिल्या षटकामध्ये 9च आलेलं. फुल टॉस हॅमर केलं आणि कनेक्शन लाशवा प्रॉपरली मिडल ऑफ द बॅट. बॉलला थेट पाठवलंय लॉंग ऑफचा वर्ण बाउंड्री लाईनचा बाहेर. षटकार. पूर्णपणे फायदा घेतला बॅटर पार्थ आहे.
लोवर फुल टॉस होता. बॉटम हँडचाही अतिशय चांगला वापर त्या फटक्या मागे, मनगटी ताकद त्या फटक्या मागे आपल्याला पाहायला मिळाली. षटकार येतोय. आता बॅकफूट वरती जाऊन खेळायचं होतं बट बॅट आणि बॉलचं कॉन्टॅक्ट नाही. डॉट बॉल येतोय आणि अशा प्रकारे एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर 54च्या रनचेस मध्ये 15 लॉस ऑफ 1 विकेट टीम किरण 11 ट्रॉम्बे. आणि येत्या 3 ओव्हरमध्ये हा सामना जिंकण्याकरिता आणखीन इथनं करायचं आहेत रन्स 39 39 धावांची आवश्यकता. म्हणजे प्रत्येकी षटकामागे 13 करायचं आहे. हे समीकरण ट्रॉम्बे टीम समोर आहे. चला फिल्डिंग टीम प्लीज थांबू नका. यात नंतर अजूनही सामने बाकी आहेत. सो प्लीज फिल्डिंग सेट करा आणि पुढील षटकाला सुरुवात करा. टीम गावदेवी 11 रबाडा, चला प्लीज आपल्याला विनंती असेल फिल्डिंग सेट करा आणि पुढील ओव्हरला सुरुवात करा. फर्स्ट ओव्हरमध्ये एकूण जर आपण पाहिलं तर रन्स 15 आलेले आहेत. 18 मध्ये 39 धावांची आणखीन आवश्यकता आहे. बोनकोडे संघ देखील आज खेळणार आहे. बोनकोडे संघ म्हटलं तर 2 नावं नेहमी मला आठवतात. त्यामध्ये विघ्नेश असतील, त्यानंतर पार्थ चंदन असेल. विघ्नेश तर आहे. विघ्नेश अगदी 4 तास आधी इथे येऊन थांबलाय रणनीती बनवण्यासाठी. आता किती रणनीती त्यांनी बनवल्या, किती एक्झिक्यूट केल्या जातील हे तर मॅच मध्ये समजेल. अठरा मध्ये 39 आणि बॉलर तयार होतो या सेकंड ओव्हर साठी. शुभम या दुसऱ्या षटकामध्ये बॉलिंग मार्क वरती तयार होतोय. सध्याचा घडीला बघा ड्राय सरफेस आहे तर मी म्हणेन की बॅटर्ससाठी तितकं कार्य अवघड नाही. 18 मध्ये 39 पण इथे हलका जर पाऊस पडला तर गोलंदाजांना ऍडव्हान्टेज मिळू शकतो त्याचा. आणि हीच गोष्ट तर आहे पावसाळी क्रिकेटमध्ये. सेकंड ओव्हर पहिलाच बॉल प्लॅन मिस. डॉट बॉलने सुरुवात. बघा डॉट बॉलही प्रेशर क्रिएट करणार आहेत बॅटर्स वरती, कारण अजूनही 39 करायचं 17 चेंडू मध्ये. 17-39 इक्वेशन या मॅच मध्ये राखलं. दबाव हलका बॅटर्स वरती वाढतोय. नेक्स्ट बॉल फुल टॉस बट फायदा घेता आला नाहीये. बॉल घोषित क्षेत्रामध्ये गेलाय. सिंगल इथे मिळेल जरूर पण आता 16 मध्ये 38 करायचा आहे. बघा मागील बॉल मिस केला बॅटरने बट हा बॉल फुल टॉस होता. मोठा फटका मी म्हणे यायलाच हवा होता बट बॅटर कडून आता मिस्टेक झाली आहे. 16 मध्ये 38. एखादी विकेट जर या सिच्युएशन मध्ये काढली गोलंदाजाने तर अडचणी वाढणार आहेत टीम ट्रॉम्बे साठी. नेक्स्ट बॉल 16-38 समीकरण. बघा रिक्वायर्ड 13 रन बरोबर होता पण तो आता 15च्या भेटीस चाललाय. त्याचं कारण एकमेव की मोठे फटके येत नाहीयेत. आता प्लॅन मिस पडल्यानंतर बॉल खाली लागला. आणखीन एक डॉट बॉल दरम्यान येतोय. आता 15 मध्ये 38. अडचणी वाढतायत ट्रॉम्बे टीम साठी. या क्षणाला तुम्हाला कुठेतरी गिअर शिफ्ट करायचे होते, तुम्हाला कुठेतरी मोठे फटके खेळायचे होते बट त्याच सिच्युएशन मध्ये काय कमालीचे 3 बॉल टाकलेत आतापर्यंत शुभमने. या 3 बॉल वरती फक्त एकच धाव, ती देखील एक डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये. हार्ड लेंथ पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्सही तिथे पाहायला मिळाला. डॉट बॉल येतोय. 4 बॉल फक्त एकच धाव. शुभमचे जे षटक आहे ना ते सध्याच्या घडीला टीम गावदेवी 11 रबाडा टीमला या मॅच मध्ये फार पुढे घेऊन चाललंय. कारण याआधी असं वाटत होतं की इक्वेशन अंडर कंट्रोल आहे, चेजेबल आहे, पण आता समीकरण झालंय अवघड. फुल रन बॉल बॅटचा टोला लागलाय. लॉंग ऑनचे फिल्डर येत आहेत वेगाने. सिंगल घेतली जाईल. आता समीकरण 13 चेंडू लागले. 13 मध्ये आता 37 करायचं आहेत. क्रिकेटच्या या खेळामध्ये ते हिंदी मधलं एक वाक्य मी नेहमी म्हणत असतो की क्रिकेट के इस खेल में ना अर्श फर्श तक आने में देर नहीं लगती. आणि सध्याच्या घडीला तेच घडलंय या सामन्यामध्ये. या षटका आधी असं वाटत होतं रनचेस फार सोपा आहे, कम्प्लीट इझिली होऊन जाईल, पण या ओव्हर नंतर आता असं वाटतंय की कुठेतरी आता फार अडचणी वाढलेल्या आहेत बॅटिंग टीम साठी. 13 मध्ये 37. नेक्स्ट बॉल फुल रन बॉल प्लॅन मिस. आणखीन एक डॉट बॉल आणि अशा प्रकारे एक फार इम्पॅक्टफुल ओव्हर कंप्लीट झालंय शुभमचं, कारण या ओव्हर मध्ये फक्त 2च धावा. आता चेंडू लागलेत येते 12 आणि 12 मध्ये जिंकण्यासाठी करायचंय 37. या ओव्हर आधी मॅच मध्ये असं वाटत होतं 50-50 सिच्युएशन आहे, रन चेज इझिली होऊ शकतात किंवा अवघडही होऊ शकतं अशी परिस्थिती, पण आता
असं वाटतंय की फिल्डिंग टीम फार पुढे आहे, कारण 12 मध्ये 37 राहिलेले आहे. चला फिल्डिंग टीम, प्रत्येकी ओव्हर नंतर तुम्ही इतक्या जर चर्चा कराल तर आजचा जो शेड्यूल आहे तो कंप्लीट करणं आम्हाला अवघड होऊन जाईल. चला फिल्डिंग सेट करा टीम गावदेवी 11 रबाडा. चला प्लीज थांबू नका मित्रांनो. 12 चेंडू लागले, 37 धावा करायचा आहे. एक सहजसोपं कॅल्क्युलेशन जर आपण लावलं, जर या मॅच मध्ये ट्रॉम्बे टीमला लास्ट ओव्हर पर्यंत जर इथनं फाईट करायची आहे ना, तर हे जे तिसरं षटक आहे या तिसऱ्या षटकामध्ये तुम्हाला ऍटलिस्ट 20 तरी हवे आहेत, तेव्हा जाऊन ही फाईट तुम्ही अंतिम ओव्हर पर्यंत चांगली लढू शकता. पण या ओव्हर मध्ये सपोज जर 15 किंवा त्यापेक्षा कमी येतात तर अडचणी फार वाढणार आहेत. टीम गावदेवी 11, यात नंतर आणखीन 3 सामने आम्हाला खेळवायचे आहेत. बारा चेंडू लागलेत, 37 धावा करायचा आहेत. बघा मोस्ट ऑफ टाइम्स आपण रबर बॉल क्रिकेटचा जर थोडा अभ्यास केला, थोडा अनालाइज जर केलं तर एक गोष्ट राहते जी मीही पाहिलेली आहे की जेव्हा ड्राय सरफेस असते, पिचवरती पाणी वगैरे काही नसतो, तेव्हा मोस्ट ऑफ टाइम्स रन्स फार गतीने बनतात. ही गोष्टी आपण पाहिलेली आहे, कारण बॉल पडल्यानंतर कमी गतीने येतो. पेस जितका तुम्ही ॲज अ बॉलर प्रदान करतात तेव्हा बॅटर साठी ते कार्य थोडं इझी होऊन जातं. बट सध्याच्या घडीला ड्राय सरफेसवरती कमालीची गोलंदाजी मी म्हणेन, कारण मागील ओव्हरमध्ये फक्त 2च धावा. कारण ड्राय सरफेस जेव्हा असते तेव्हा आपण चर्चा करतो की चेंज ऑफ द पेस डिलिव्हरी, कटरचा वापर करायला हवा, पण मागील ओव्हरमध्ये शुभमने पूर्णपणे पेस ऑन प्रत्येकी बॉल गतीने टाकला. चला तिसऱ्या षटकाला सुरुवात करा फिल्डिंग टीम. 12 चेंडू लागलेत, 12 मध्ये 37. जे मी सांगितलं की या ओव्हरमध्ये मिनिमम 20 तरी, आणि या ओव्हरमध्ये जर 15 पेक्षा कमी 10 पेक्षा कमी येतात तर दॅट्स इट. पण पहिलाच बॉल ज्या प्रकारे टाकलाय ना, हा बॉल ज्या प्रकारे बॉलरने टाकलाय ना, इथे थोडं टेन्शन आता फिल्डरच्या माइंडमध्ये वाढलं असेल. मग रन्स आहेत नो डाऊट, 12 मध्ये 36 धावा अवघडच आहे, सोपं नाही आहे. बट जर अशा प्रकारे बॉल टाकण्यात येतील तर हे कार्य बॅटिंग टीमसाठी सोपं होऊ शकतं. पहिला बॉल डिलिव्हर जसा झाला त्यात नंतर गोलंदाजासोबत चर्चा तिथे सुरू झाल्या. चर्चा नक्कीच करा. बट मित्रांनो बघा, या ओव्हरच्या सुरुवातीआधीही तुम्ही वेळ घेतला, आताही तुम्ही वेळ घेतात, म्हणून तुम्हाला वारंवार आम्ही गोष्ट सांगतोय की यात नंतरही अजूनही आम्हाला 3 सामने कव्हर करायचे आहेत. सो थोडी घाई करा. 12 चेंडू आणखीन जिंकण्याकरिता 36 रिक्वायर्ड 18 वरती आहे. थर्ड ओव्हर आणि हेच महत्वपूर्ण षटक आहे दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून. पहिलाच बॉल पुल करायचं होतं, बट इथे बॉल बॉडीवरती आदळलाय, कोणत्याही प्रकारे रन नाहीये. डॉट बॉलने सुरुवात. नाखुश असेल आज खरं तर स्वतःवरती बॅटर भावेश कोळी ज्या प्रकारे खेळलाय, कारण 6 चेंडू भावेशने फेस केलेत आणि त्याने फक्त 2च धावा बनवलेल्या आहेत. या अडचणी आहेत. बघा या सिच्युएशन मध्ये बघा आपण असं नाही म्हणू शकत की भावेश चांगला बॅटर नाहीये, नो डाऊट चांगला बॅटर आहे, बट परिस्थिती ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे खेळ होत नाहीये आणि तीच गोष्ट त्याच्या संघाला त्रास देते. फुल रन बॉल, बॅटचा टोलाच लागलाय, सिंगल लच घेतली जाईल. आता चेंडू लागले ती येते 10 आणि 10 मध्ये जिंकण्यासाठी करायचं रन्स 35 धाव्यांची आणखीन आवश्यकता आहे. चेंडू लागले ती येते 10. जे मी सांगितलं की या ओव्हरमध्ये तुम्हाला ॲटलिस्ट 20, कारण 20 जर या ओव्हरमध्ये येतात तर तेव्हा जाऊन लास्ट ओव्हरमध्ये 17-16 विचार तुम्ही करू शकता. बट लास्ट ओव्हरमध्ये 20 किंवा त्यापेक्षा जास्त रन जर लागले तर ते चेस करणं अवघड आहे. 10 मध्ये 35 करायचं आहे. पार्थ स्ट्रायकिंग एंड वरती आहे. पार्थचा बॅटमधनं एक कमालीचा फटका आपण पहिल्या षटकामध्ये पाहिला होता, पण त्यात नंतर पार्थकडे स्ट्राईकही तितकीच कमी आली, ती देखील गोष्ट. 10 मध्ये 35. पार्थचा फटका ऑफिस खेळलाय खरा, बॉल हवेमध्ये आहे, डीप कव्हरला फील्डर डाऊन दी बॉल. मिस्टेक होणार नाहीये, दबाव वाढत चालला होता आणि त्याचमुळे विकेट आली आहे पार्थची. धक्का लागला. हा दुसरा टीम ट्रॉम्बेला. हे होणारच होतं, एकतर मोठा फटका येणार होता, एकतर विकेट येणार होती आणि विकेट आली आहे. आणि विकेट आली आहे याचा अर्थ हाच आहे की कार्य आता आणखीन सोपं होत चाललंय गोलंदाजांसाठी. आता चेंडू लागलेत 9 आणि 9 मध्ये करायचं 35. बघा फर्स्ट ओव्हर मी रिमाइंड करून देतो, फर्स्ट ओव्हरमध्ये 15 धावा होत्या आणि त्यात नंतर एंड ऑफ द सेकंड ओव्हर तुम्ही 17 पर्यंत पोहोचतायत, तर कुठेतरी गोलंदाजांनी आपला दबदबा कायम केला या दुसऱ्या सत्रामध्ये, स्पेशली शुभम.
कारण शुभमचं जे षटक आलं त्या षटकाने पूर्णपणे हा सामना खिशामध्ये टाकलाय टीम गावदेवी स्पोर्ट्स रबाडाचा. कारण 18 मध्ये 39 धावा चेजेबल होत्या, बट सेकंड ओव्हरमध्ये फक्त 2च धावा आल्या आणि पूर्णपणे मोमेंटम शिफ्ट झाला फिल्डिंग साईडच्या बाजूने. आणि त्याचमुळे अगदी आता असं वाटतंय की सहजरित्या विजयाच्या दिशेने ते निघालेत. मग अजूनही सामना समाप्त तर झाला नाहीये. 9 मध्ये 35 धावा इथनही चेस केल्या जाऊ शकतात, बट मोमेंटम फिल्डिंग टीमच्या बाजूने. चला फिल्डिंग टीम एकच सूचना वारंवार देणं आम्हालाही योग्य वाटत नाहीये. 9 मध्ये 35 धावा करायचा आहेत. इथे 3 बॉल सपोज जर आपण विचार केला एखादी बाउंड्री जर इथनं नाही आली तर दॅट्स इट, कहाणी खतम. बट इथं 3 बॉल वरती मिनिमम 2 जरी चेंडू इथनं बाउंड्री लाईनचा बाहेर जर पाठवले जात आहेत ना तरी सुद्धा ही फाईट आपल्याला लास्ट ओव्हर पर्यंत पाहायला मिळेल. पण हा बॉल चांगला टाकला, खोलवर टप्प्याचा बॉल होता. बॉल घोषित क्षेत्रामध्ये गेला, 1 धाव मिळेल म्हणजे आता चेंडू लागलेत 8 आणि 8 मध्ये करायचं 34 धावेंची आवश्यकता आहे. आता पुन्हा एकदा आठवण करून देतो की 18 मध्ये 39 होत्या. आता तुम्ही कॅल्क्युलेशन जर केलं तर गेल्या 10 चेंडूंमध्ये फक्त 5च धावा आलेल्या आहेत. हाच तर डिफरन्स आहे या मॅच मध्ये की गेल्या 10 चेंडूंमध्ये तुम्ही फक्त 5च बनवला, त्याचमुळे आता 8 मध्ये 34 राहिलेल्या आहेत. कारण 18 मध्ये 39 तेव्हा रिक्वायर रेट होता 13 रन पर ओव्हर तुम्हाला करायचा होता, बट तोच रिक्वायर रेट आता 25 पेक्षा जास्त सुजल आपल्याला पाहायला मिळतोय. 8 मध्ये 34. नेक्स्ट बॉल बॅक ऑफ लेंथ, पुलचा फटका आलाय, पुल अँड पॉवरफुल, महत्वपूर्ण हा फटका येतोय षटकार. आणि आता चेंडू लागले 7 आणि 7 मध्ये करायचा 28. स्टार्ट चांगला होता ट्रॉम्बे टीमचा. मिडल फेस मध्ये बॅटर्स कडनं मिस्टेक झाल्या, बट आता ज्या मिस्टेक झालेल्या आहेत त्याची रिकव्हरी ऍट द एंड होऊ शकते का? कारण 7 मध्ये 28 धावा स्टील चेज होऊ शकतात. 7-28 समीकरण. हा शेवटचा बॉल जर इथे बाउंड्री आली तर लास्ट ओव्हर फार इंटरेस्टिंग असेल. 7-28 शेवटचा बॉल. गोलंदाज थांबलाय, त्यालाही माहिती आहे की या परिस्थितीमध्ये जरी अंतिम बॉल वरती षटकार अथवा चौकार जरी येतोय तर ही फाईट लास्ट ओव्हर मध्येही लढली जाऊ शकते. त्यामुळे हा चेंडू महत्वाचा आहे. 7-28 आणि हा बॉल सोडून दिलाय, दिशा खराब आहे, अतिरिक्त रन मिळेल डाऊन द लेग साइड. अंपायर्सने सांगितलं एक्स्ट्रा. आता 7 मध्ये 27 शेवटचा बॉल, अगदी महत्वाचा बॉल आहे. बघा या ओव्हरमध्ये पहिला बॉल ज्या प्रकारे पडला होता त्यात नंतर फिल्डर्सही विचार करत होते, स्वतः गोलंदाजही विचारांमध्ये होता, पण त्यात नंतर मी म्हणेन चांगली गोलंदाजी केली खरं तर याला 3rd ओव्हरमध्ये बॉलर शुभने. आणि शुभने केलेले आतापर्यंतचे कार्य तर शुभच आहे त्याच्या संघासाठी, पण हा शेवटचा बॉल अगदी महत्वाचा. 7-27 7-27 रडार मध्ये रेंज मध्ये लॉन्च केला आणि थेट पाठवला हवाई यात्रेसाठी षटकार. म्हणजे लास्ट ओव्हर थांबा, मॅच संपली नाहीये. 6 मध्ये 21. चला फिल्डिंग टीम क्विकली फिल्डिंग सेट करा, शेवटचा बॉलर इंट्रोड्यूस करा आणि लास्ट ओव्हरला सुरुवात करा. 6 मध्ये 21 धाबा. चला फिल्डिंग टीम गावदेवी स्पोर्ट्स रबाडा आपल्याला विनंती असेल की आपण फिल्डिंग सेट करा आणि लास्ट ओव्हरला सुरुवात करा. 6 चेंडू लागलेत, 6 मध्ये करायचे 21 धावा. 2 महत्वाचे फटके हवे होते आणि ते महत्वाचे फटके आले खरं तर बॅटर दीपेशचा बॅट मध्ये, पण तो दीपेश आता नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा आहे. भावेश कोळी आता स्ट्रायकिंग एंड वरती उभा आहे. या 6 मध्ये 21 जर भावेशने बनवल्यानंतर त्याला कोणी हे नाही विचारणार की या आधी तू किती डॉट बॉल फेस केले. या परिस्थितीमधनं भावेश कडनं याच एक्सपेक्टेशन्स आहेत, याच अपेक्षा आहेत त्याच्या संघाला की जे झालं ते झालं, ते विसर आणि 6 मध्ये 21 कशा प्रकारे बनवता येतील त्याचा विचार कर. कारण क्रिकेटचा हा खेळ मित्रांनो कधी पास्ट मध्ये नाही चालत. तुम्ही केलेले कार्य, जे प्रेझेंट मध्ये जे कार्य तुम्ही करता त्याचा रिझल्ट तुम्हाला फ्युचर मध्ये मिळतो. आणि या क्षणाला चुका घडल्या स्टार्ट मध्ये हरकत नाहीये, पण परिस्थितीने अजूनही आपल्याला एक संधी दिलेली आहे. त्या संधीचा फायदा इथे कितपत घेऊ शकतो बॅटर भावेश कोळी. 6 मध्ये 21 महत्वपूर्ण हे अंतिम षटक. पहिला बॉल, पहिलाच बॉल, फ्लॅन मेस, रन घेण्याचा प्रयत्न केला गेलाय.
बट रन मिळणार नाहीये. डॉट बॉल असेल. 5 मध्ये आता 21. 5 चेंडू लागलेत. 21 धावांची आवश्यकता आहे. दबाव आहे कारण भावेशला स्वतःलाही ठाऊक आहे की कुठेतरी या मॅच मध्ये आपल्याकडनं जितक्या एक्सपेक्टेशन्स होत्या त्या प्रकारे आपला खेळ राहिला नाहीये. पण अजूनही सामना समाप्त जर झाला नाहीये. 5 मध्ये 21 धावा इथनही बनवल्या जाऊ शकतात. 3 चांगले फटके हवेत. आणि पायांवरती बॉल अदललाय. रनआउटची शक्यता आहे आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये भावेश कोहलीची विकेट येईल. म्हणजे त्या 4 चेंडूंवरती आता 21 धावांची आवश्यकता. चला न्यू बॅटर पाठवा लवकर. तसेच आतिश दादा पाटील यांचंही आगमन झालेलं आहे. आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत आहे. खरं तर त्यांच्यासाठी फार मोठी उपाधी या मंडळामध्ये जरूर आहे. बट त्या उपाधीचा उल्लेख आम्ही करू शकत नाहीये. 4 चेंडू लागलेत आणि 4 मध्ये 21 धावांची आवश्यकता. हा जो येता चेंडू आहे तोच या सामन्याचा रिझल्ट इथेच डिसाइड करू शकतोय की फाईट किती पुढे जाणार आहे आणि ही फाईट इथेच क्लोज होणार आहे का. 4 मध्ये 21. 2 चांगले फटके तर याआधी आपण पाहिले होते दीपेशच्या बॅट मधनं. पण आणखीन तसे 3 चांगले फटके इथने येऊ शकतात का. अतिरिक्त रन 4 मध्ये 20. बघा अगोदरच रन्सचा प्रेशर होता. त्यातल्या त्यात आता पावसालाही सुरुवात झाली आहे. 4 मध्ये 20 धावांची आवश्यकता. आणि पावसाळी क्रिकेटमध्ये पाऊस नसेल तर मजा नाहीये. ड्राय सरफेस वरती तर आपण टेनिस बॉल क्रिकेट पण खेळतो. हा फक्त टीजर होता. 4 मध्ये आता 20. फुल टॉस आणि कनेक्शन जबरदस्त झालंय. फुल टॉस बॉल वरती फुल टोल. सामना संपलेला नाहीये कारण अजूनही ट्रॉम्बे टीमचा बाजूने हा डावखुऱ्या शैलीचा अप्रतिम बॅटर दीपेश आपल्या टीम साठी लढतोय. एका बाजूने असं वाटतंय की टीम रबाडा इझिली या मॅच मध्ये विजयाच्या दिशेने जाणार आहे. बट दीपेश जेव्हा जेव्हा स्ट्रायकिंग एंड वरती येतोय तेव्हा तेव्हा त्याचा बॅट मधने तडाखे येतात. एक रिक्वेस्ट आहे की ती MG ची एक कार तिथे उभी आहे. जे कोणी फिल्डर तिथे प्लीज ती कार तिथनं बाजूला काढायला सांगा. बिकॉज मॅच स्टार्ट आहे. रिक्वेस्ट करा. मॅच सुरू आहे कारण ती आपली बाउंड्री लाईन आहे. आणि विनंती असेल थोडं सहकार्य आपण करा. चेंडू लागले 3 आणि 3 मध्ये करायचं 15 धावा. 3-15चं समीकरण. नेक्स्ट बॉल. 3 मध्ये 14 करायचा माफी असू द्या बिकॉज यात एक व्हाईट बॉलही होता आणि त्यात नंतर षटकार आला होता. 3 मध्ये 14 करायचं. नेक्स्ट बॉल आणि बॉल हवेमध्ये आहे बट कनेक्शन तितकं चांगलं नाहीये. विकेट आली आहे आणि या विकेटने जवळजवळ हा सामना आता समाप्त केलाय टीम ट्रॉम्बे साठी. कारण चेंडू आता लागले 2 आणि 2 मध्ये जिंकण्यासाठी 14 धावा करायचा आहे. दीपेशने प्रयत्न केले त्याचा परीने कारण त्याचा बॅटमधनं 3 चांगले फटके आले आणि त्याचमुळे ही फाईट आपल्याला या परिस्थितीमध्ये या चरणापर्यंत पाहायला मिळाली. नाखुश असेल दीपेश देखील कारण खरं तर जर आपण विचार केला जो स्टार्ट होता त्या स्टार्ट नंतर शुभमचं जे षटक आलं जिथे मोमेंटम लूज केला ट्रॉम्बे टीमने त्यानंतर रिकव्हरी होणं अवघड झालं. टीम बोनकोडे तुमचा निर्णय फिल्डिंग करणार आहेत. 2 चेंडू लागलेत आणि 14 धावांची आवश्यकता. दीपेशची चांगली खेळी आपण पाहिली बट त्याची खेळी त्याच्या संघाला विजयापर्यंत पोहोचवण्याकरिता पुरेशी लागली नाहीये. शेवटचे 2 चेंडू 14 धावांची गरज. हा फुल टॉस आणि हा फटकाही चांगला झालाय.
षटकार येतोय पण आता एक चेंडू लागला 8 धावांची आवश्यकता चेसिंग कंपल्सरी आहे हा देखील ऍडव्हान्टेज फिल्डिंग टीम कडेच आहे ही देखील महत्वपूर्ण गोष्ट शेवटचा एक बॉल राहिला या मॅच मध्ये आणि तो बॉल जर लीगल येतोय आणि त्याच्यावरती षटकार जरी येतोय तरी सुद्धा फिल्डिंग टीमला फरक पडणार नाहीये एक चेंडू लागला आणि 8 धावांची आवश्यकता शेवटचा बॉल लोवर फुल टॉस आगे आणि लोवर फुल टॉस वरती फटका देखील जबरदस्त आहे सामना झालाय समाप्त बाजी मारली आहे टीम गावदेवी स्पोर्ट्स रबाडा टीमने वेल प्लेड टीम गावदेवी स्पोर्ट्स अँड हार्ड लक टीम ट्रॉम्बे प्लेअर ऑफ द मॅच आपण देऊया आणि या सामन्याचा सामनावीर ठरलाय मग 4 षटकांचा सामना आहे खर तर जो फार मोठा इम्पॅक्ट या